नमस्कार मित्रांनो. एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सल्लागार कसा काय असू शकतो, तेही तेव्हा जेव्हा तो अध्यक्ष असलेला माणूस किंवा व्यक्ती भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यसभेत जाण्यामुळे त्यांच्याच रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचा पराभव करतो. प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांची 6 तास भेट घेतल्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे. या भेटीमध्ये जय पवारही ऑनलाईन उपस्थित होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या बैठकीत बोलावलं नव्हतं. एवढंच नाही तर प्रशांत किशोर यांनी म्हणजे महाराष्ट्रात सूत्र किती ताकदवान आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. तर या सूत्रांनी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना सांगितलं की प्रशांत किशोर यांनी सुनेत्राताईंना सल्ला दिला की मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे, अट एकच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे सुनील तटकरे यांना बदला. याच्याबद्दल थोड्याच वेळापूर्वी पत्रकारांनी सुनील तटकरेंना चांगलंच धारेवर धरलं. सुनील तटकरेंनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्रकार काही फार समजले असं वाटत नाही. सुनील तटकरेंनी सांगितलं की मी महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. महाराष्ट्र पिंजून काढण्याचं शिवधनुष्य खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलं होतं, पण त्यांनी स्वतःचं घरच फक्त पिंजून काढलं, बाकी काही बाहेर पडले नाही. पण सुनील तटकरेंचं म्हणणं आहे की मी तुम्हाला महाराष्ट्रातील सगळे मतदारसंघ तालुकानिहाय सगळं मी सांगू शकतो, एवढा माझा अनुभव आहे, एवढा माझा अभ्यास आहे. दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे प्रशांत किशोर यांची पक्षाने असं काही राजकीय सल्लागार वगैरे नेमणूक केल्याचं त्यांच्या तरी ऐकिवात नाही. ऐकिवात असतं, माहिती असतं तर त्यांच्याच हातून ते झालं असतं, कारण ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही राष्ट्रवादी काँग्रेस कुठे फारशी नाही आहे. आणि त्यामुळे उगाचच बोलाची कडी बोलाचा भात असल्या गोष्टींवर खरं तर आपण बोलत नसल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु ही गोष्ट तर आहे की बांकीपूरमधल्या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा यांची त्यांच्या मुंबईतील देवगिरी या अधिकृत शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ही भेट अनेक तास चालली, 6 तास काही जण म्हणतात. आणि त्यामुळे याचा नेमका अर्थ काय लावायचा, याच्यातनं काय प्रतीत होतं त्याच्याबद्दल व्हिडिओ करणं आवश्यक आहे. आपल्याला आठवत असेल अजितदादांच्या निधनाला 6 महिने नुकतेच पूर्ण झालेले आहेत. 28 जानेवारी 28 जुलैला हे 6 महिने पूर्ण झाले. आणि या 6 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही हे देखील स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आणि खरी सूत्र कोणाच्या हातात असावी त्याच्यावरनं बहुतेक ही रस्सीखेच होत असावी. जोपर्यंत अजितदादा जिवंत होते तोपर्यंत हा प्रश्न कधी आला नव्हता, कारण अजितदादा स्वतः अनुभवी होते आणि सगळी सूत्र त्यांच्या हातात होती. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांची भूमिका किंवा सुनील तटकरे यांची भूमिका हे कधी पक्षासाठी अडचणीचा विषय ठरले नाही. ज्या अचानक आणि अनाकलनीय पद्धतीने अजितदादांनी राजकीय एक्झिट घेतली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होता होता शमलं. आपल्याला आठवत असेल अजितदादांच्या मृत्यूला 24 तास होत नाहीत तो शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले होते. एक असं चित्र निर्माण केलं होतं की अजितदादांच्या मृत्यूपूर्वी दोन्ही गटांनी म्हणजे पवार कुटुंबियांनी एकत्र यावं आणि एकत्र राष्ट्रवादींनी पुढे जावं असं काही ठरलं होतं. आणि त्याचे सगळे साक्षीदार होते ते शरद पवारांच्या पक्षात होते. आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर तातडीने ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुप्रिया सुळे कामाला लागल्या होत्या. पण हा प्रयत्न एका प्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अर्थातच सुनेत्रा वहिनींच्या मदतीने हाणून पाडला. ते संकट टळलं, पण नवीन संकट उभं राहिलं, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस
भविष्यात कोणाच्या नियंत्रणात राहील. असं म्हटलं जातं. अजितदादांनी अनेक गोष्टी फक्त स्वतःच्या हातात ठेवल्या होत्या, त्या त्यांनी अगदी पार्थ पवारांनाही सांगितल्या नव्हत्या. सुनेत्रा वहिनींना तर त्या माहीत असायचा प्रश्नच नव्हता. आणि त्याच्यामुळे अजितदादा जी काही रहस्य पक्षाच्या आर्थिक व्यवहारांबाबतची, उलाढालींबद्दलची आपल्यासोबत घेऊन गेले, त्यातनं हे प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच पक्षामध्ये एका प्रकारचं अविश्वासाचं वातावरण, म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे एकीकडे आणि पवार कुटुंबीय पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा वहिनी एकीकडे, असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना कोणती भूमिका घ्यावी हे कळत नसल्याचं हे चित्र आहे. त्याच्यात किती खरं किती खोटं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण आपल्याला आठवत असेल, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा बदलण्याचं काम ज्या कंपनीकडे होतं, डिझाईन बॉक्स, आणि त्याचे नरेश अरोरा यांनी, आपल्याला आठवत असेल 2024 साली लोकसभा निवडणुकीत एकूणच NDAची अवस्था वाईट झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तर अवघा एक खासदार निवडून आला. सुनील तटकरे अर्थातच निवडून आले, पण एकच खासदार. आणि त्याच्यानंतर पक्षाची प्रतिमा बदलायला जे काही प्रयत्न केले गेले डिझाईन बॉक्सकडनं, त्याचा एक भाग म्हणून अजितदादांना आणि पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना खास करून गुलाबी जॅकेट वापरण्याचा सल्ला या डिझाईन बॉक्सने दिला. एक महिला मतदारांची मतं आकृष्ट करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आली. तिचं श्रेय घेण्यासाठी अर्थातच खास करून शिवसेना, कारण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी ही योजना आणली असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी या योजनेचा आर्थिक सगळा भार राज्यावर पडणार नाही याची दक्षता घेतल्याने हे श्रेय अजितदादांना देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असतो. या घोषणेची अंमलबजावणी मुख्यतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर, कारण निवडणुकीच्या आधी 2-3 महिने चालवणं सोपी गोष्ट असते, पण त्याच्यानंतर आजपर्यंत ही योजना चालू आहे. तर ती एका प्रकारे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीसांनी ती सांभाळली असा भाजपा कार्यकर्त्यांचा दावा असतो. पण जे काही याच्या मागे खरं खोटं असेल ते, लाडकी बहीण आणि गुलाबी जॅकेटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं भाग्य पलटलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सन्माननीय अशा प्रकारच्या जागा मिळाल्या आणि त्याच्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दिसत आहेत. हे त्याचं तेही एक कारण आहे. भाजपच्या जागा अपेक्षेपेक्षा जास्त झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा दोघांना मिळूनही सरकार बनवणं शक्य असल्यामुळे नाईलाजाने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं अशी अनेकांची भावना आहे. पण असू दे, भावनेचा आत्ता विषय नाही. पण त्यानंतर म्हणजे ज्या डिझाईन बॉक्सनी या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, त्या डिझाईन बॉक्सला सल्लागार पदावरून काढण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलं आहे. ते कशासाठी केलं कल्पना नाही. कदाचित डिझाईन बॉक्स ही कंपनी आणि अरोरा हे प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे असल्याचं सांगितलं जातं आणि सुनेत्रा वहिनींना कदाचित स्वतःच्या विश्वासातली व्यक्ती तिथे असायला हवी. आता प्रशांत किशोर आणि पवार कुटुंबीय यांच्यामध्ये ते विश्वासाचं नातं आहे, कारण यापूर्वी प्रशांत किशोर यांची कंपनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत होती आणि त्याच्यात त्यांनी यशस्वी पणे सल्लागाराचं काम तेव्हा केलेलं होतं. कालांतराने प्रशांत किशोर यांनी राजकीय संन्यास घेतला आणि त्यांची कंपनी आहे ती मात्र सल्ल्याचं काम करत राहिली. स्वतः प्रशांत किशोर त्याच्यातनं दूर राहिले. पण आपल्याला आठवत असेल, याच वर्षी 19 मेला पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली होती. तेव्हाही चर्चा झाली होती. तेव्हा पार्थ पवारांनी स्पष्ट केलं होतं की माझ्या माहितीप्रमाणे प्रशांत किशोर आता राजकीय सल्लागाराच्या क्षेत्रात नाहीत. त्यांनी स्वतःला या सगळ्यापासून दूर ठेवलेलं आहे. परंतु आमच्यातले संबंध अजूनही इतके चांगले आहेत की आम्ही कधीही भेटू शकतो आणि कुठल्याही विषयावर चर्चा करू शकतो. म्हणजे प्रशांत किशोर यांच्याशी झालेली भेट ही व्यक्तिगत होती, त्याच्यातला उगाच कुठला दुसरा अर्थ काढू नये असं पार्थ पवारांनी स्पष्ट केलं होतं. आता प्रशांत किशोर एक यशस्वी उमेदवार, यशस्वी आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, कारण त्यांनी राजकीय पक्ष काढला खरा,
पण बिहारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला आणि थट्टेचा विषय झाला की इतर सगळ्या अगदी मोदींसह सगळ्या राजकीय नेत्यांना आणि भाजपासह सगळ्या पक्षांना काल परवा आज उद्या कधीतरी सल्ला देण्याची भूमिका बजावणाऱ्या प्रशांत किशोर यांना स्वतः मात्र निवडणुकीत भोपळा देखील फोडता आला नव्हता. म्हणजे त्यांच्या पक्षाला भोपळा, जनसुराज्य पक्षाला भोपळा फोडता आला नव्हता. तेही तेव्हा जेव्हा त्यांनी मेहनत केली, संपूर्ण बिहार पदयात्रा काढली, राजकीयदृष्ट्या एक अतिशय कष्टाने त्यांनी राजकीय नांगरणी केली होती. पण तरी देखील प्रशांत किशोर मागे हटले नाहीत. त्यांनी बांकीपूरची निवडणूक लढवली आणि नुसती निवडणूक लढवली नाही तर नितीन नवीन यांची जागा जी गेली 30-35 वर्ष म्हणजे जागा तयार झाल्यापासून आणि त्याच्या आधीपासूनही भाजप या जागेवर विजयी होत आहे. नितीन नवीन स्वतः 2006 पासून तिकडे निवडून येत आहेत. त्या जागेवर भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आणि आता ते आमदारही झालेले आहेत आणि एका पक्षाचे काय म्हणतात एकमात्र लोकनियुक्त सदस्यही म्हणून आहेत. आणि ज्या भाजपचा पराभव केला त्याच भाजपच्या मित्रपक्षाला सल्ला घेण्याचं काम ते कसं करू शकतात याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पण आत्ता तो विषय नाही आहे. विषय कुठेतरी असा आहे की पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनींना पक्षावरचे नियंत्रण हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे द्यायचं नाही आहे आणि ते करण्यासाठी त्यांच्याकडे विश्वासाची व्यक्ती कदाचित किंवा विश्वासाची लोकं फारशी कदाचित नसावी आणि त्यामुळे कदाचित त्यांना प्रशांत किशोर अधिक आपलेसे वाटत असावेत, त्यांचा सल्ला अधिक मोलाचा वाटत असावा. पण त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात सध्या तरी म्हणजे अधिवेशन चालू आहे आणि मोदी सरकारला सगळ्यांनाच सोबत घ्यायचे, शरद पवारांनाही सोबत घ्यायचे, तेव्हा त्यामुळे असं काही वेगळं होईल असं वाटत नाही. पण आज ना उद्या भांड्याला भांडं लागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियंत्रणासाठी लढाई झाली किंवा बंड होऊन पुन्हा कदाचित पक्ष शरद पवारांच्या दावणीला बांधला गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. राष्ट्रवादी में सब कुछ मुमकिन है. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.